छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहरामध्ये एका व्यक्तीने घराबाहेर लावलेला बॅनर सध्या चर्चेचा विषय झालाय। आपल्याकडे मतं मागायला येऊ नका असं आवाहन या व्यक्तीने केलंय। गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे। वारंवार नगर परिषदेमध्ये निवेदनं दिली पण समस्या सुटलीच नाही। आता नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवार दारोदारी मतं मागायला जात आहेत। मात्र आमचा पाण्याचा प्रश्न सोडवत नसाल तर आमच्याकडे मतं मागायला येऊ नका असं या उमेदवारानं बॅनरवरती लिहिलंय। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। पैठणमध्ये नगरपालिकेच्या निवडणुका आहेत। सगळीकडे प्रचार जोरदार आहे, रॅल्या काढल्या जात आहेत, लोकांना भेटलं जात आहे। मात्र पैठणमधल्या एक बॅनर सर्वांचं लक्ष वेधतंय आणि हे बॅनर मतदार राजानं लावलेलं आहे आणि त्यांनी यामध्ये असं म्हटलेलं आहे की नगर परिषदेची जी निवडणूक आहे तिथे प्रभाग क्रमांक 12 मधील जे कोणी उमेदवार आहेत त्यांनी प्रचार करण्यासाठी त्यांच्याकडे येऊ नये, मतदान मागू नये असं हे जे विलास जोशी आहेत त्यांनी म्हटलेलं आहे। कारण की 4 वर्षांपासून नगर परिषदेकडे पिण्याच्या पाण्यासाठीची मागणी ते करतायत आणि त्यांना जे अर्ज केलेले आहेत ते अर्ज देखील आपण पाहतोय की त्यांनी त्या बॅनरवरती लावलेले आहेत। जायकवाडी इथून फार तर फार 1 किलोमीटर दूर असेल, जी छत्रपती संभाजीनगर जालन्यासह 300 खेड्यांची तहान भागवते, मात्र ती पैठणकरांची भागवू शकत नाही। का वाटलं की तुम्हाला अशा पद्धतीचं बॅनर लावावं? कारण की आम्ही नगर परिषदमध्ये अनेक वेळा सांगूनही कुठलीही त्याची दखल घेण्यात आलेली नाही। पाण्याचा वापर घरातल्या लेडीजला कंटिन्यू लागत असतो। पर्यायी गल्लीत दुसऱ्या ठिकाणी बोर होते, तिथून आम्ही कंटिन्यू पाणी घ्यायचो। त्याचाही आम्हाला खूप त्रास झाला, तर आम्ही समोर बोर घेतला आणि बोरचंही पाणी आम्ही पिण्यासाठी व इतर वापरासाठी वापरत आहोत। किती अर्ज केले? कमीत अर्ज भरपूर केले, पण माझ्याकडे सध्या जे अवेलेबल होते ते अर्ज मी या ठिकाणी लावले आणि पाणी येत नाही म्हणून नगर परिषद नळपट्टी माफ करते, तर 1 वर्षाची नळपट्टी देखील माफ केली, त्याची देखील मी पोहोच या ठिकाणी लावलेली आहे। मतदानाला जाणार नाही शक्यतो निर्धार तोच केलेला आहे, परंतु जे उमेदवार आहेत हे सर्व आपलेच आहेत, वेळी काय निर्णय असेल ते घेऊ। मात्र पैठण सारख्या ठिकाणी ही मतदाराला आपला विकास करून घेण्यासाठी आणि पाणी पाहिजे म्हणून अशा प्रकारचे बॅनर लावण्याची वेळ आली आहे। मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री यांच्या सभांचा धडाका आजही पाहायला मिळणार आहे। मुख्यमंत्री आज 4 जिल्ह्यांमध्ये प्रचार सभा घेणार आहेत। यात संभाजीनगर, बुलढाणा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांचा समावेश आहे। तर शिंदे विदर्भातील नागपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये सभा घेतील। बुलढाणा जिल्ह्यातील 11 नगर परिषदेतील भाजपच्या उमेदवाराचा मुख्यमंत्री प्रचार करणार आहेत, तर शिंदे देखील नगरपालिकेच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत। गेल्या 2 दिवसांमध्ये शिंदेंनी थेट भाजपवरती टीका केलेली होती, त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात असलेले शिंदे भाजपवरती काही निशाणा साधणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज सिंधुदुर्ग दौऱ्यावरती आहेत। युती तुटल्याचा आरोप निलेश राणेंनी रवींद्र चव्हाण यांच्यावरती केला होता। त्या आरोपांवरती रवींद्र चव्हाण काय बोलणार याकडे लक्ष लागलंय। रवींद्र चव्हाण यांची आज सावंतवाडीमध्ये प्रचार सभा होणार आहे। रात्री 8 वाजता कार्यकर्ता संवाद मेळावा देखील पार पडणार आहे। कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेना आमदार निलेश राणेंनी पुन्हा एकदा भाजपवरती जोरदार टीका केली आहे। भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचं जात प्रमाणपत्र हे खोटं असल्याचा आरोप निलेश राणेंनी केलाय। आम्ही पुराव्यांसह कोर्टात जाणार असा इशारा देखील निलेश राणेंनी दिलाय। यासोबतच माझ्या दौऱ्यावरती पोलिसांचा वॉच असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय। तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून तुम्ही वाटेल ते कराल, सत्ता आमच्याकडेही आहे पण आम्ही सत्तेचा दुरुपयोग करत नाही असं म्हणत निलेश राणेंनी भाजपवरती अप्रत्यक्षपणे टीका केली आहे। जे आता 1 महिन्यापूर्वी मराठे होते, आता ओबीसी अचानक झाले, आता आम्ही पिटिशन कोर्टात टाकणार। कोर्टामध्ये टाकल्यानंतर हे सगळे पुरावे कोर्टासमोर सादर करावे लागणार। ते बाकीचे सगळं जे काय पुरावे मी उद्या सांगेनच, पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे। पण लक्षात घ्या, हा प्रचार हा घराघरात झाला पाहिजे की भारतीय जनता पक्षाने उमेदवार दिलाय त्याचं जात प्रमाणपत्र हे खोटं आहे, हे मी 100% तुम्हाला आज या व्यासपीठावर सांगतो। जर या खोटेपणाचा जर तिकडे इम्पॅक्ट झाला, नगरपालिका गेली डब्यात। आज सकाळी एसटी ऑफिस मधून काही लोक आली होती, सावंत साहेब, निलेश राणेचं मिनिट टू मिनिट दौरा एसटी ऑफिसला कळला पाहिजे। मी काय स्मगलर आहे की डॉन आहे, कोण आहे, काय केलंय मी? आज सत्ता तुमच्याकडे आहे, तुम्ही वाटेल ते कराल, आमच्याकडेही आहे, पण आम्ही सत्तेचा कधी दुरुपयोग करणार नाही, अजिबात करणार नाही।
मिनिट टू मिनिट माझा दौरा घेऊन काय करणार आहे? मला जिथे पोहोचायचं आहे तिथे मी पोहोचणारच. कोणाची काम नाही. जिथे मला पोहोचायचं तिथे मी पोहोचू शकत नाही आणि मला थांबवण्याचं. सिंधुदुर्गात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. जसजसं निवडणुकीची तारीख जवळ येते तसतसं सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप सुरू झाले. कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये बोगस मतदार असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतोय. माजी आमदार वैभव नाईक यांच्या घराच्या पत्त्यावरती 10 जणांचे बोगस मतदार असल्याचा आरोप करत भाजपनं निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी केली आहे. ज्यांनी विधानसभेला आमच्याबाबत जाणून बुजून चुकीचं काम केलं त्यांचं सत्यानाश आणि वाटोळं होऊ दे असं वक्तव्य मंत्री भरत गोगावले यांनी केलंय. ते श्रीवर्धन नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये बोलत होते. पेपर जर कोणी पाहिले असेल त्यांनी सांगितलं म्हणून तिथे जाऊन आता त्याला नवसच करतो. आमचं चूक असेल तर आम्हाला कळायचं. ज्याने जाणून बुजून चूक केलेली आहे विधानसभेला त्यांचं वाक्य मग वाटोळ सत्यानाश हो. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मतदारांना थेट प्रलोभन दिलंय. आपण पट्टे वाटपाचा मंत्री, त्यामुळे भाजपचा नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर घरगुती लाभ आणि घरकुल लाभ आणि निधी देण्याची जबाबदारी ही माझी, असं बावनकुळे म्हणाले. भंडाऱ्याच्या पवनीमध्ये प्रचारावेळी ते बोलत होते. भाजपला निवडून आल्यानंतर जेवढ्या लोकांची यादी करतील त्या सर्वांना 2.5 लाख रुपयाचं घर देण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे. आपलं सरकार करणार आहे. त्याचे पट्टे वाटपाचा मंत्री मी पट्टे वाटपाचा मंत्री आणि त्यामुळं भाजपला तुम्ही तुमचा कागद घेऊन या, माझ्याकडे घेऊन टाका. निवडणूक झाल्यावर नगराध्यक्ष झाल्यानंतर यादी बनवा. पवनीमध्ये कुणाकडे सरकारी जागेवर आहे पट्टे वाटप झाले नाही. ते पट्टे वाटप करण्याची जबाबदारी माझी आहे. मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्व पट्टे वाटप करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी करणार आहोत. जामखेड नगर परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसनं वेगळी भूमिका घेत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिला. यावरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केली. कर्जतमधील काँग्रेस नेत्यांनी पक्षानं दिलेल्या एबी फॉर्मचा व्यवहार केल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. आमदार राम शिंदे यांना आणि भाजपला मदत व्हावी यासाठी काँग्रेसनं उमेदवार दिल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. तसंच काँग्रेसनं नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दिल्यानं जामखेडमधील काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे असं देखील रोहित पवार म्हणाले. राम शिंदे सरांना मदत व्हावी, बीजेपीला मदत व्हावी अशा पद्धतीने उमेदवार हे काँग्रेसने कर्जत तालुक्यामध्ये दिले. काँग्रेसच्या नेत्यांची चूक नाही, पण स्थानिक जे काँग्रेसचे नेते आहेत ज्यांनी उमेदवारी दिली आणि एबी फॉर्म विकला अशा लोकांची खऱ्या अर्थाने चूक आहे. भाजपची बी टीम म्हणून जामखेड नगर परिषदेमध्ये काँग्रेस दुर्दैवाने काम करत आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. नगरपंचायत आणि नगर परिषदेतील अपक्ष उमेदवारांना उद्या चिन्हाचं वाटप होणार आहे. त्यामुळे अपक्षांच्या प्रचाराला अजून सुरुवात झालेली नाही. प्रचार 30 तारखेला संपणार असल्यानं प्रचाराकरता केवळ 4च दिवस मिळणार आहेत. त्यामुळे एकीकडे मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली असून त्यांचा झंझावाती प्रचार सुरू आहे, तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार चिन्हाच्या प्रतीक्षेत आहेत. याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. राजकीय पक्षांच्या प्रचाराचा जोर हा सिगेला पोहोचलेला. आपण बघू शकतो की महादुला नगरपंचायतमध्ये भाजपचा प्रचार अत्यंत जोरामध्ये सुरू आहे आणि नगराध्यक्ष उमेदवार असेल किंवा नगरसेवकाचे उमेदवार असेल हे प्रचारामध्ये सातत्याने आघाडी घेताना पाहायला मिळतात. तिकडे दुसरीकडे अपक्षांची मात्र मोठी कोंडी होत आहे, कारण की 26 तारखेला अपक्षांना चिन्ह मिळणार आहे. त्यामुळे अपक्षांना प्रचाराची अजून सुरुवात झाली नाही. त्यांना अगदी शेवटले 4 दिवस हे प्रचाराला मिळणार आहे. त्याचा फायदा कुठेतरी राजकीय पक्षांनी घेतला आणि आधीच प्रचारामध्ये आघाडी घेतली. त्यामुळे एक निर्णायक आघाडी प्रचारात का होईना राजकीय पक्षांनी घेतली. राजकीय पक्षांचा प्रचार ज्यांच्याकडे चिन्ह आहे म्हणजे मान्यताप्राप्त राजकीय पक्ष ते आपले पॉम्पलेट असेल त्यांचे चिन्ह असेल ते घेऊन लोकांपर्यंत मतदारांसाठी मत मागत आहे. मात्र दुसरीकडे अपक्षांची मात्र प्रचंड कोंडी होताना पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेचा तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर.
पालघरच्या मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या आमला गावातील प्रसूत महिलेला रुग्णवाहिका अर्धवट रस्त्यामध्ये सोडून गेली आहे। रुग्णवाहिका गेल्यानं प्रसूत महिलेच्या कुटुंबाला बाळाला घेऊन 2 किलोमीटर पायपीट करावी लागली। प्रसूती झाल्यानंतर रुग्णवाहिका देऊन महिलेला घरी पाठवण्यात आलेलं, मात्र रुग्णवाहिका चालकानं त्यांना गावापासून 2 किलोमीटर रस्त्यावरती घनदाट जंगलाच्या ठिकाणी उतरवून रुग्णवाहिका निघून गेली। या सर्व घटनेचा त्यांच्या कुटुंबानं संताप व्यक्त केलाय। जव्हार मोखाड्यामध्ये सध्या बिबट्यांचा वावर आणि हल्ले हे वाढत असतानाच हा प्रकार उघडकीस आल्यामुळे धक्कादायक आणि हादरवणारा हा प्रकार आहे। नागरिकांकडून सध्या संताप व्यक्त करण्यात येतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।